लक्ष्मी, मांडव, सजावट, सगळं वाण सामान, पूजेची तयारी, सगळं किराणा सामान, अजून अजून काही राहिलंय का ग? अहो बसता अरे हो, बसता. म्हणजे सिद्धूकडच्या माणसांचं आणि जानूची काही मैत्रीण वगैरे आली, सोमू भाऊजींची बायको, किमान 8-10 साड्यांची तरी व्यवस्था करून ठेवायला पाहिजे. एवढ्या लागणार का? बर. आणि मला सांग, आचार्याला साधारण 30-35 लोकांची व्यवस्था करायला सांगायचं का? 30-35 ती तर आपल्या घरातलीच आहे. वर एक 20 माणसं तरी ठेवा. 50? एवढी माणसं लक्ष्मी? अहो म्हणजे आता कोणी वेगळे पाहुणे आले म्हणजे सिद्धूकडचे, जानूची मित्र मैत्रिणी, नाही म्हणणार आहोत का आपण? बरोबर. 50. म्हणजे लक्ष्मी आता बघा किती होत आहेत? साधारण एवढा खर्च येईल. अगं बाई, एवढं होत आहे का? अगं तरी जमेल तेवढी काटकसर केली आहे, त्यानंतर हे सगळं आहे. एवढे पैसे कसे उभे करणार आपण? ते समजत नाहीये ग. म्हणजे या सगळ्यांना ऍडव्हान्स आपण देऊ शकतो, तेवढी आपली तयारी आहे, पण यांचं फायनल पेमेंट कसं करायचं? आणि गेल्या काही दिवसात आपल्याला काही पिठाची अशी मोठी ऑर्डर सुद्धा आलेली नाहीये, त्यामुळे पैसे जमवायचे कसे कळत नाहीये. देव आहे ना, आपल्याला जसं हवंय ना तसंच होणार जानूचं लग्न, विश्वास ठेवा. आता कोण आलंस? मी बघते. आरती, अगं किती दिवसांनी येतेस. ये आत ये. अगं ये बाळा, ये बस. अहो पाहिलं का कोण आलाय? आरती बस, ये, बस बस ग बस. बोल अगं, कशी आहेस? काकू, मी अजिबात बरी नाहीये. का ग? एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तो तुम्हीच सोडवू शकता. अगं बाई बोल ना, काय करू शकतो आम्ही? मी आणि माझ्या एका मैत्रिणीने होम बेकरी सुरू केली आहे. अगं ही तर चांगली गोष्ट आहे. हो, पण बिझनेस नवीन आहे ना, म्हणून आम्ही एकत्र पीठ आणू शकत नाही. आणि नेमकी 1 मिनिटची मोठी ऑर्डर मिळाली आणि ती उद्याच द्यायची आहे. ते आम्ही एवढं पीठ कुठून आणू? तुम्ही प्लीज आम्हाला मदत कराल का? म्हणजे आम्हाला अर्जंटमध्ये पीठ दळून द्याल का प्लीज? आरती, मला सांग, साधारण किती किलो पीठ लागणार आहे? 50 किलो तरी लागेल. 50 किलो? आणि पीठ तुला सकाळीच हवंय? अहो एवढं सगळं धान्य वगैरे म्हणजे खर्चच होईल ना जास्त. काकू, खर्चाचा विचार करू नका. या ऑर्डर नंतर मला अजून ऑर्डर्स मिळतील आणि आता जर तुम्ही मला मदत करायला तयार झालात तर आपल्या दोघींचाही फायदा. अहो काय ग? मी काय म्हणते, नाही म्हणजे आता तुम्ही म्हणालात म्हणून हिम्मत केली आहे, पण रात्रीत होईल ना हे सगळं? लक्ष्मी, अगं कशाला काळजी करतेस तू? आपण दोघं आहोत ना एकमेकांबरोबर, काहीही करू शकतो, अजिबात काळजी करू नकोस. आयडिया लक्ष्मी, काम पटपट व्हावं आणि करताना मजा यावी म्हणून माझ्याकडे एक आयडिया आहे. आता काय थांब ग, काय करताय? थांब तर. तू मूर्खासारखं बडबडू नकोस. अहो असं काय करताय पप्पा तुम्ही? अहो डॉक्टरांनी सांगितलं ना की तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला काळजी घ्यायची स्वतःची. आता मतदारसंघाचा आमदार जर बरा नसेल असा तर त्याची साधी बातमी नको यार. बरं दिसतं का असं? तुम्ही सांगा मला, बरं दिसतं असं? सिद्धू,
तुला वेळ लागले का? लोकांना अर्थाचा अनर्थ करायला किती वेळ लागतो? अरे मी आजारी पडलो म्हणजे लगेच रिटायर्ड झालो का? इतकंही काही झालेलं नाही मला. हो असं कसं बोलताय तुम्ही पप्पा? हो डॉक्टरांनी स्ट्रेस टेस्ट करायला सांगितले तुम्हाला. हो हार्ट अटॅक येऊ शकला असता. हे गंभीर प्रकरण आहे पप्पा. आणि ते गुरुजी, त्या दिवशी ते गुरुजी आले होते, ते पण बोलले ना की तुमची तब्येत फार बरी नाहीये. हा, फार कमी दिवस उरलेत हो तुमच्याकडे. सिद्धू, असं काय नाही. उगाच बाहेर वाटेल ते पसरून माझ्या राजकीय कारकिर्दीची वाट लावू नका. मला खूप पुढे जायचं आहे. त्याकरता मी एकदम ठणठणीत आहे. ठणठणीतात? तुम्ही ठणठणीतात? अहो मग तर संपला विषय. बेस्ट आहे. तुम्ही ठणठणीतात, मग मी जातो भावनाच्या घरी. हा, अरे अरे ठणठणीत आहे म्हणजे मी काय इतका बरा नाहीये. पण तू कुठे चाललास? माझ्या माझ्या छातीत अजून धडधडत आहे. धडधडत आहे? आपण पप्पा तुम्हीच तर आता बोलत ना की छातीत धडधडत नाहीये. हा, एकदम बरं वाटतंय तुम्हाला. नाही पप्पा, तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग मी तशी न्यूज देतो. संपतराव गाडे पाटील यांच्या छातीत भरली धडकी. हे बघ बाबा, तुला वाटेल तिकडे जायचंय तिकडे जा, पण माझ्या जीवाशी खेळायचं बंद करा. एका बातमीने यांचं नाटक बंद पडलं. आता मिशन जानूचं लग्न आणि भावनाची काळजी. भावना, मी येतोय.